वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉन क्रिमिनल असेल, ईडब्ल्यूएस असेल या संदर्भात माहिती घेणार आहे. आणि आता सध्या कंबाईन ग्रुप सी 2024 मेन्स परीक्षा आहे, त्याचे फॉर्म भरणं सुरू आहे आणि त्याची लास्ट डेट आहे ती 22 ऑगस्ट आहे. तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये पूर्व परीक्षेचा फॉर्म भरला होता, त्यामध्ये काही गोष्टी चेंजेस करू शकता, पण त्या कोणत्या करायच्या त्या मी व्हिडिओमध्ये सांगेनच. त्याचबरोबर कंबाईन ग्रुप बी 2025 ची पूर्व परीक्षा सुद्धा आलेली आहे 29 जुलैला, आणि त्यानुसार अर्ज करणं सुरू आहे. तर नॉन क्रिमिलियरचा मोठा प्रॉब्लेम असतो, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राचा सुद्धा प्रॉब्लेम असतो की आर्थिक वर्ष कोणतं आणि आता कोणतं अपलोड करू आणि कोणतं पाहिजे, आणि आता ते प्रमाणपत्र उपलब्ध नाही तर काय करू. ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत, कारण बऱ्याच उमेदवारांना असं वाटतं की प्रमाणपत्र नाही म्हणल्यानंतर माझी परीक्षा जाते ओपन मधून. असं होणार नाही. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे विचारत चला. आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून एखाद्याचं वर्ष वाया जाऊ नये, परीक्षेची संधी हुकू नये. तर यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्वाच्या गोष्टी तुमच्याकडून सुटू नयेत यासाठी प्रत्येक प्रॉपर माहिती असणं खूप महत्वाचं आहे. तर आता बघा, आपली जी पूर्व परीक्षा होती, 2 परीक्षा आता सायमल्टेनियसली अर्ज करणं सुरू आहे, त्या अनुषंगाने आपण सांगूया. तर आता बघा, जी ग्रुप सी आहे त्याची मेन्स आहे, मेन्स 2024 आहे, आणि ग्रुप बी 2025 आहे, ती प्री आहे. आता ही पूर्व परीक्षेची जाहिरात जी आहे, ती परीक्षेची जाहिरात आलेली आहे 29 जुलैला 2025 ला. मग 29 जुलैला आली, याचा अर्थ ते फायनान्शियल इयर काय असेल तर 2025-26 असेल. 25-26 याचाच अर्थ काय तर 1/4/2025 पासून ते वर्ष सुरू झालं आणि ते वर्ष 31/3/2026 ला पूर्ण होणार आहे. म्हणजे या कालावधीत तुम्ही ते प्रमाणपत्र तहसील कार्यालयाकडून हातात मिळवलेलं असावं. मग आता 31/3/2026 यायला अजून अवधी आहे. आता तर ऑगस्ट चालू आहे आणि हा अर्ज सादर करायची तारीख समजून चला की 20 ऑगस्ट पर्यंत आहे. आणि ह्या तारखेपर्यंत तुमचं प्रमाणपत्र उपलब्ध नाही, म्हणजे तुमच्याकडे नाहीच, तुम्ही काढलंच नाही ते प्रमाणपत्र, तरी देखील तुम्ही तुमच्या संबंधित कास्टमधून फॉर्म भरा. आणि कास्टमधून फॉर्म भरत असताना समजून चला की तुमची कॅटेगरी आहे ओबीसी. तर तुम्ही ओबीसी कॅटेगरीची तिथं कास्ट सर्टिफिकेट तर असेलच तुमचं, तुम्ही ओबीसी सिलेक्ट करा. ओबीसी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिलियर जे आहे ते तुम्ही यस म्हणू शकता. यस म्हणू शकता. यस म्हटल्यानंतर तुम्हाला तो नंबर वगैरे काय गोष्टी मागत असेल तर तुम्ही त्या जुन्या जरी अपडेट ठेवल्या तरी काय हरकत नाही, कारण जर तिथं मॅन्डेटरी असेल तर तुम्हाला तिथं काहीतरी टाकावं लागणार आहे. मॅन्डेटरी नसेल तर काही हरकत नाही. जर मॅन्डेटरी असेल तर तुम्हाला तिथं काहीतरी नमूद करावं लागेल, आणि तर तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही, प्रोसेसिंग होणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला नॉन क्रिमिलियर यस करायचं आहे. आणि ऑगस्ट संपल्यानंतर तुमच्या सवडीनं 31/3/2026 या कालावधीच्या आधी तुम्ही कधीही नॉन क्रिमिलियर संबंधित तहसील कार्यालयातून इश्यू करू शकता. मग हे प्रमाणपत्र तुम्हाला कधी आवश्यक आहे तर ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला या कालावधीतलं प्रमाणपत्र ते मागणार आहेत. या कालावधीतलं प्रमाणपत्र तुम्ही जर त्यांना सादर केलं तर तुम्हाला ते विचारणार नाहीत की तुम्ही पूर्व परीक्षेच्या वेळेस फॉर्म भरला त्यावेळेस तुमच्याकडे प्रमाणपत्र होतं का नाही, किंवा मेन्सला फॉर्म भरला त्यावेळेस तुमच्याकडे होतं का नाही, असं काही होणार नाही. फक्त तुमच्याकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस 1/4/2025 ते 31/3/2026 या कालावधीत व्हॅलिड असलेलं प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे. आता काही उमेदवारांकडे असं असू शकतं की हे प्रमाणपत्र 24 मध्ये सुद्धा काढलं असेल, 24 मध्ये काढलेल्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी 2027 मध्ये सुद्धा असू शकते. म्हणजे जो पण कालावधी तुमच्या प्रमाणपत्राचा असेल काढल्यापासून त्याची व्हॅलिडिटी संपेपर्यंत, त्या कालावधीमध्ये ह्या 2 तारखा म्हणजे ह्या संपूर्ण 12 महिन्याचा हा कालावधी त्यामध्ये इन्क्लूड असेल तर तुम्हाला नव्यानं प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही, किंवा कोणतं प्रमाणपत्र अपलोड करू अशी शंका येण्याची गरज नाही. फक्त हा कालावधी खूप महत्वाचा आहे. आता ग्रुप बी 2025 प्री परीक्षेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला आर्थिक वर्ष 25-26 च हे नॉन क्रिमिलियर असेल, ईडब्ल्यूएस असेल, हे प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे. आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र दर वर्षी तुम्हाला नव्यानं काढावं लागतं. आता काही उमेदवार ग्रुप सी मेन्स 2024 ला आता पात्र ठरले असतील, म्हणजे आता ती परीक्षा देतील, त्यांचे फॉर्म भरणं सुरू आहे. त्यावेळेस असं गृहीत धरू नये ईडब्ल्यूएसच्या उमेदवारांनी की हेच प्रमाणपत्र मी आता कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा 2025 साठी वापरेल. तर असं अजिबात चालणार नाही, कारण हे आर्थिक वर्ष 25 ला सुरू झालं आणि आता 26 ला पूर्ण होणार आहे. तर ग्रुप सी जी पूर्व परीक्षेची जी जाहिरात आली ती आली होती काहीतरी तुमची 9 ऑक्टोबरला आली होती, 9/10/2024 ला आली होती. आणि आता पूर्व परीक्षेचा निकाल तुमचा 6 ला लागला, 6/8/25 ला लागला. आणि त्याचं फॉर्म भरणं सुरू झालंय 8 पासून ते कधीपर्यंत 22 पर्यंत. म्हणजे हा कालावधी, शेवटची तारीख तुमची ही आहे फॉर्म भरण्याची. आता बघा,
ही परीक्षा कधी झाली? 9 ऑक्टोबर 2024 मध्ये. मग ह्या 9 ऑक्टोबर 2024 ला जाहिरात आली, त्याचं फायनान्शियल इयर काय होतं? 2024 ते 25. 24 ते 25 या आर्थिक वर्षाचं तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असेल किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र असेल, तुम्हाला गरजेचं होतं. पूर्व परीक्षेचा फॉर्म फिलअप करताना तुमच्याकडे नसलं तरी चाललं असतं, कारण तो फॉर्म तुम्ही ऑक्टोबर 24 मध्ये भरलेला आहे. तुमचं आर्थिक वर्ष 31/3 ला संपलेला आहे. 25च्या 31/3/2025च्या 31/3/2025 ला तुमचं आर्थिक वर्ष संपलंय. काही उमेदवारांनी ह्या ऑक्टोबरमध्ये प्रमाणपत्र काढलेलं नसेल आणि त्यानंतर काही उमेदवारांनी कोणी मार्च मध्ये काढलं असेल, फेब्रुवारी जानेवारी मध्ये काढलं असेल प्रमाणपत्र, तरीही हरकत नाही. ते जे प्रमाणपत्र इश्यू केलेलं आहे, जे होतं ते प्रमाणपत्र तुम्ही आता ह्या मेन्सचा फॉर्म भरत असताना त्यामध्ये अपलोड करायचं आहे. आता अपलोड करत असताना तुमचं काय होईल? तुम्ही प्रोफाईलमध्ये जाल. प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथं ती सगळी तुमची माहिती एडिट कराल, त्यामध्ये नॉन क्रिमिलियर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही भराल. परंतु त्या माहिती भरलेली नॉन क्रिमिलियरची आता नव्यानं प्रमाणपत्र उपलब्ध केलेलं, तुमचं फॉर्म भरायचं आहे म्हणून आता अपडेट करताय तुम्ही नॉन क्रिमिलियर, तर हा इम्पॅक्ट किंवा इथं तुम्हाला परिणाम त्याचा दिसणार नाही मेन्स परीक्षेत. कारण तुम्हाला फक्त I1 स्टेप 4 एवढीच तुम्हाला एडिट करण्यासाठी परमिशन दिलेले आहे. म्हणून तुम्ही असं विचार करू नका की माझ्या पूर्व परीक्षेला वेगळं प्रमाणपत्र होतं, पण मी जानेवारीत, फेब्रुवारीत, मार्च मध्ये ते प्रमाणपत्र काढलेलं आहे आणि आता मेन्सचा फॉर्म भरताना मला त्यामध्ये अपडेट करायचं आहे. तर अजिबात तसं करू नका. आणि केलं तरी काही हरकत नाही. ज्यावेळेस कराल तुम्ही ते, त्यावेळेस तुम्हाला ते नव्यानं पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असता, त्यासाठी ते अप्लाय होत असतं. तर स्टेप 4 मध्ये तुम्हाला फक्त चेंजेस करण्यासाठी तुम्हाला परमिशन दिलेली आहे. आता स्टेप 4 मध्ये कशी? तर बघा, स्टेप 4 मध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये आता बघा, तुम्ही पहिल्यांदा 10वीचं अपडेट केलेलं असतं, नंतर 12वी असतं, नंतर UG असती किंवा तुमची PG असेल, त्यानंतर तुमचं MSIT असतं किंवा काही जणांचं टायपिंग सर्टिफिकेट असतात. जे पण काय असेल तुमच्याकडे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ते तुमचं फक्त स्टेप 4 मध्ये, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमचं स्टेप 5 मध्ये असतं, त्याचा विषय नाही. स्टेप 4 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. इथं तुम्हाला काय होतं, ज्यावेळेस तुम्ही प्रीचा फॉर्म भरता त्यावेळेस तुम्ही ते अपियर म्हणून भरता. तर तुम्हाला आता फक्त त्यामध्ये अपियर मध्ये काय, आता समजा टायपिंग सर्टिफिकेट तुम्ही हे केलेलं आहे, तुम्ही GCC TBC काहीतरी टाकलं होतं आणि तुम्ही अपियर म्हणून फॉर्म भरला होता. तर आता तुम्हाला काय करावं लागेल? निकाल लागला 20/8 ला, 20 ऑगस्ट 2025 ला निकाल लागला. किती मार्क्स आहेत? काय असतील ती 78 मार्क आहेत. ग्रेड कुठले आहेत? BI. किती महिन्याचा कोर्स होता? 6. आणि ते तुम्ही स्टेप 4 सेव्ह करून पुन्हा अनलॉक केलेली, लॉक करून प्रोफाईल तुमची पुन्हा जर तुम्ही मेन्स फॉर्म भरण्यासाठी गेला ग्रुप C चा, तर तुम्हाला ह्या स्टेप 4 मधले जे तुम्ही अपडेट केले होते ते तुम्हाला तिकडे रिफ्लेक्ट होतील, तिकडे दिसतील. त्याचा विषय नाही. फक्त तुम्हाला नॉन क्रिमिलियर किंवा EWS ह्या गोष्टी आता अपडेट करणं गरजेचं नाही किंवा करता येणार नाही. त्यासाठी फक्त ग्रुप C च्या उमेदवारांनी, ग्रुप C मेन्स 2024, त्यांनी काय करायचं आहे? फक्त ज्यावेळेस तुम्हाला तिथं PDF अपलोड करायचे आहेत, त्यावेळेस तिथं तुम्ही नव्यानं तुमचं जे व्हॅलिड प्रमाणपत्र असेल 24-25 या आर्थिक वर्षाचं, ते तुम्ही तिथं फक्त PDF अटॅच करून देऊ शकता. तर सगळ्यात महत्वाचं आहे की 24-25 या आर्थिक वर्षाचं प्रमाणपत्र हे तुम्हाला कंबाईन ग्रुप C मेन्स साठी लागणार आहे. आणि जे 2025-26चं प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला ग्रुप B 2025च्या पूर्व परीक्षेसाठी लागणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांकडे हे प्रमाणपत्र नसणार आहे त्यांनी ते नव्यानं काढावं लागेल. जरी आता प्रमाणपत्र नसेल तरी नंतर तुम्ही 31 मार्च 2026 पर्यंत कधीही काढू शकता. ते प्रमाणपत्र तुम्हाला DBच्या वेळेस तुम्हाला तिथं सबमिट करता आलं म्हणजे विषय संपला. तर तसा शासन निर्णय सुद्धा आहे. कारण पूर्वी एक अशी अट होती की तुम्ही पूर्व परीक्षा किंवा पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत तुम्ही इश्यू केलेलं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. तर त्यानंतर हे बरेचसे कोर्ट मॅटर वगैरे झाले, त्यामुळं पुन्हा ते शासनानं तशी सुधारणा केलेली आहे आणि त्यामध्ये अशी तरतूद केली की त्या आर्थिक वर्षातलं प्रमाणपत्र हे तुमचं कागदपत्र पडताळणीच्या वेळी तुम्ही सादर करणं बंधनकारक आहे, अनिवार्य आहे, असं त्यांनी नमूद केलेलं आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. तसे दस्तऐवज तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर हे सगळीकडे कुठेही मिळतील, ते व्हॅलिड आहेत. तर हे EWS असेल, नॉन क्रिमिलियर असेल, या बाबतीत आहे. शिवाय दुसरं एक सगळ्यात महत्वाचं आहे, ज्यावेळी ज्या उमेदवारांना NCL लागतं याचाच अर्थ तुमच्याकडे ते कास्ट सर्टिफिकेट असतंच. कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असतं. मग NCL आलंय, कास्ट सर्टिफिकेट आलंय, याचा अर्थ तुमच्याकडे व्हॅलिडिटी आलेली आहे. व्हॅलिडिटी आलेली आहे. फक्त अपवाद येतो EWS ला. EWS ला नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाही आणि EWS म्हणजेच कास्ट आहे. कास्ट सर्टिफिकेटच आहे ते, नॉन क्रिमिलियरच आहे ते, सगळंच आहे ते. कारण त्याला विशिष्ट त्यांनी इन्कमची अट्ट घातलेली आहे आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद असतात. त्यामुळेच तुम्हाला ते EWS दिलेलं असतं, 10% रिझर्वेशन. त्यामुळं EWS वगळून ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांना NCL लागतंय आणि त्यांनी व्हॅलिडिटी काढणं महत्वाचं आहे. पण ही व्हॅलिडिटी तुमच्याकडे असलीच पाहिजे असं नाही. 6 महिन्यानंतर तुम्ही नंतर जरी सबमिट केली शासनात
रुजू झाल्यानंतर तरी चालतं. जर तुमच्याकडे असेल तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा, काही विषय नाही. MSIT आता आहे तरी चालेल, नसेल तरी चालेल, काही हरकत नाही. टायपिंग सर्टिफिकेटची तुम्हाला आता जी माहिती आहे ती तुम्हाला त्यामध्ये नमूद करावी लागणार आहे, तरच तुम्ही त्या परीक्षेसाठी पात्र ठरणार आहे. आणि आता तुम्हाला तुमची शैक्षणिक अर्हता अंतिम तारखेपर्यंत पूर्ण नसल्या कारणानं, म्हणजे 22/8/2025 पर्यंत पूर्ण नाही, म्हणून तुम्हाला ज्यावेळेस DV असेल त्यावेळेस तुम्हाला त्यातून अपात्र केलं जाणार आहे. कारण अंतिम जी तारीख आहे शैक्षणिक अर्हता सिद्ध करण्याची ती आहे 22/8/2025. ही 22/8 आत्ताच्या जाहिरातीमध्ये नमूद केली म्हणून आहे, परंतु ती समजा आयोगानं 25/8 केली तर 25/8 ही अंतिम राहील असं सांगतोय. नाहीतर परत म्हणाल 22/8च होती, तर असं नाही. त्याचबरोबर महिलांच्या बाबतीत आहे, ज्या महिलांना, कोणतीही महिला असेल त्या महिलेला जर ओपन जनरल म्हणजेच खुला असेल, महिलांसाठी खुला, महिलांसाठी जो खुला आहे फिमेलसाठी, त्यासाठी 30% रिझर्व्ह जागा असतात. आणि ह्या 30% जागेवर जर तुम्हाला दावा करायचा असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही, असं शासन निर्णयानुसार त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता तुम्ही म्हणाल की 30% जागा, मग एखादी EWH ची महिला आहे किंवा OBC ची महिला आहे किंवा एखादी NTC ची महिला आहे, त्या महिलेला या फिमेलच्या 30% जागा मिळवण्यासाठी नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे का? तर निश्चितपणे नाही. पण कधी, ह्या दोन गोष्टी आहेत त्या समजून घ्या व्यवस्थित. तर बघा, तुम्ही स्वतः NTC आहात, NTC ची फिमेल आहात, त्याच्यासाठी तुम्हाला 5 जागा आहेत, 5 जागा आहेत. आणि 5 जागा शिवाय तुम्हाला ओपनच्या जागा काहीतरी अशा वेगळ्या आहेत. मग त्या ओपनच्या जागा म्हणजे ओपन फिमेल आहेत, ओपन फिमेलसाठी 10 जागा आहेत. आता ह्या NTC फिमेल, ह्या महिलेनं NTC कॅटेगरी निवडली, त्यानंतर NCL यासाठी यस केलं, व्हॅलिडिटी असेल व्हॅलिडिटीसाठी काही यस नो केलं, काही विषय नाही, ह्याचा फक्त नाही, फक्त NTC कॅटेगरी यस केलं म्हणजे आहे NTC या प्रवर्गातून अर्ज करतोय आणि NCL ला यस केलं, तर काय परिणाम होतोय, तर त्या महिलेला ह्या 5 जागांबरोबरच ह्या 10 जागांचा सुद्धा लाभ निश्चितपणे मिळणार आहे, त्यात काय वाद नाही. परंतु ज्यावेळेस NTC असता तुम्ही आणि तुम्ही नॉन क्रिमिनल नो म्हणता, इथं तुम्ही ज्यावेळेस नो म्हणता किंवा नाही असं म्हणता, त्यावेळेस तुम्हाला ह्या 5 जागेचा दावा करता येत नाही. कारण ह्या जागा ह्या स्वतःच्या प्रवर्गातून जे काय 2.5% रिझर्वेशन आहे त्यानुसार ह्या आलेल्या जागा आहेत आणि ह्या 5 जागा होत्या. त्यामुळे तुमच्याकडे जर नॉन क्रिमिनल नसेल, नॉन क्रिमिनल हे आरक्षण मिळवण्यासाठी आहे. प्रत्येक प्रवर्गाला जे नॉन क्रिमिनलची तरतूद केलेली आहे, NTC NTB असेल, कोणतेही प्रवर्ग असेल, OBC असेल किंवा SCBC असेल, या सगळ्यांना स्वतःच्या कॅटेगरीचं जे जे रिझर्वेशन आहे ते मिळवण्यासाठी ती तरतूद केलेली आहे. त्याला अपवाद फक्त SC ST हे आहेत. आणि EWS ला नॉन क्रिमिनल नाहीच, परंतु तुमचं उत्पन्नच हे 8 लाखाच्या आत लागतं. मग हे 2.5% रिझर्वेशन नुसार 5 जागा आहेत, त्या जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला नॉन क्रिमिनल यस म्हणावंच लागेल. मग यामुळे काय होतं, 10 जागा हे ऑटोमॅटिकली मिळतातच. ह्या 10 जागा मिळणारच आहेत, कोणत्याही परिस्थितीत मिळणार आहेत. जर तुम्ही नॉन क्रिमिनलला नो केलं तर ह्या फक्त 10 जागा मिळतील, ह्या मिळणार नाहीत. म्हणून प्रत्येक कॅटेगरीच्या महिलेनं नॉन क्रिमिनल असल्याशिवाय फॉर्म भरणं थोडं घातक आहे. कारण नॉन क्रिमिनल नसेल, नो केलं तुम्ही, तर तुमच्या स्वतःच्या प्रवर्गातल्या जागा तुम्हाला मिळत नाही. फक्त तुम्हाला ह्याच ओपन जनरल फिमेलसाठी रिझर्व्ह असलेल्या एवढ्या जागेवर तुम्हाला अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे एखाद्या महिलेकडे आता जर नॉन क्रिमिनल असेल, NCL असेल, एखादी कॅटेगरीतली महिला आहे, तर तिनं नॉन क्रिमिनल यस करायचं, ऑटोमॅटिकली तिला ह्या 10 पण जागा मिळतील आणि ह्या 5 जागा 4 जागा ज्या काय असतील जागा तुमच्या प्रवर्गाला त्या सुद्धा मिळतील. फक्त प्रॉब्लेम कोणाकडे आहे, जर ज्या महिलेचं नॉन क्रिमिनल निघत नाही त्या महिलेला सरळ सरळ UR करायचं आणि फिमेल तुम्ही असताच, फिमेल तुम्ही जेंडर निवडलेलं असतं, ऑटोमॅटिकली फिमेल मधून तुम्ही जाणार अनरिझर्व्ह कॅटेगरी आणि त्यात 30% रिझर्वेशनचा तुम्हाला लाभ मिळणार नॉन क्रिमिनल नसेल तर. ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत. ग्रुप बी असेल, ग्रुप सी चा फॉर्म भरत असताना ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या, व्यवस्थित व्हिडिओ बघा. यापूर्वी सुद्धा खूप सारे कंटेंट घटक व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलेले आहे. तुमच्या काय अडचणी असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, त्यांना सुद्धा ह्या अडचणींना सामोरं जावं लागते, जेणेकरून त्यांना यातून सुटका मिळेल. तर आपल्या महास्पदा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पदा.